नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सर्वांच्या अगदी जिव्हाळ्याचा आहे. संतोष पुरुषोत्तम केंजळे यांचा मातृप्रेमाचे अथांग विश्व हा लेख आपण आज समजून घेणार आहोत. हा लेख आईच्या त्यागाची अशी काही उकल करतो ना की तुम्ही थक्क व्हाल. चला तर मग लगेच सुरुवात करूया. आता हा विचार करा, आई या अवघ्या 2 अक्षरांमध्ये संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे असं म्हटलं तर. या लेखाची सुरुवातच मुळी या सुंदर कल्पनेने होते. लेखकाने असं म्हटलंय की ह्या ओसाड आणि बऱ्याचदा कोरड्या वाटणाऱ्या जगात आई म्हणजे हक्काची सावली देणारं एक मोठं झाड आहे. किती अचूक उपमा आहे नाही का? आणि इथूनच पुढे एक खूप रंजक विचार येतो. तुम्ही कधी विचार केलाय की आईची निर्मिती नेमकी का झाली असावी? बघा, परमेश्वराला एकाच वेळी सर्वत्र प्रत्येकासोबत प्रत्यक्ष असणं शक्य नव्हतं ना. म्हणूनच देवाने आपल्या निखळ प्रेमाचा एक प्रत्यक्ष आपल्याला स्पर्श करता येण्याजोगा आकार निर्माण केला. आणि तो आकार म्हणजे आई. ती खरं तर देवाच्या अस्तित्वाची एक चालती बोलती पावतीच आहे. आता हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. लेखकाने ईश्वरी प्रेम आणि मातृप्रेम यांची एक भन्नाट तुलना केली आहे. प्रत्यक्ष परमेश्वरालाही या मातृप्रेमाची एवढी भुरळ पडली की आईच्या प्रेमाची ती अद्भुत जादू आणि ऊब अनुभवण्यासाठीच देवाने या भूतलावर जाणीवपूर्वक अवतार घेतला. होय, अगदी कौसल्येचा राम बनून, तर कधी देवकी आणि यशोदेचा कृष्ण बनून. म्हणजे देवालाही आईची गरज भासलीच. आता हे रूपक बघा किती सुंदर आहे. आपण परीस नावाच्या दगडाबद्दल ऐकलंय, ज्याच्या स्पर्शाने साध्या लोखंडाचं सोनं होतं. अगदी तसंच एखाद्या अद्भुत चमत्कारासारखं आईच्या गर्भाचा आश्रय मिळाला की एका निराकार आत्म्याला एक सुंदर सजीव देह मिळतो. खरंच निर्मितीची ही प्रक्रिया एखाद्या जादूपेक्षा कमी नाहीये. या सगळ्या प्रवासात लेखकाने आईला एका खूप भारी प्राचीन संकल्पनेशी जोडलंय, निष्काम कर्मयोगी. म्हणजे काय? तर बाळाला जन्म देणं आणि त्याला वाढवणं हे ती केवळ आपलं कर्तव्य आणि प्रेम म्हणून करते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या एवढ्या मोठ्या भावनिक गुंतवणुकीच्या बदल्यात ती आपल्याकडून कसल्याही परताव्याची किंवा फळाची अपेक्षा करत नाही. 0 एक्सपेक्टेशन्स. ती खऱ्या अर्थाने निष्काम असते. थोडक्यात सांगायचं तर मूल वाढवणं ही आईची एक प्रकारची तपस्या असते. तो एक महान यज्ञ आहे. आणि या यज्ञात ती आहुती कशाची देते माहितीये? स्वतःच्या स्वातंत्र्याची, तारुण्याची, सौंदर्याची आणि वैयक्तिक सुखाची. एका नव्या जीवाला आकार देण्यासाठी ती स्वतःला अगदी सहज दुय्यम स्थान देते. हे सगळं ती हसत हसत करते. पण मग एक प्रश्न पडतो. जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आई प्रचंड अस्वस्थ होते. ती अनेक पारंपरिक उपाय करू लागते. मग तिच्या या अस्वस्थ कृती आणि ते सगळे सांस्कृतिक विधी, आपण त्याला केवळ आंधळी अंधश्रद्धा म्हणायचं का, असा प्रश्न कधी तुमच्या मनात आलाय? या विश्लेषणातून आपल्याला याचे खूप वेगळं उत्तर मिळतं. ती रात्र रात्र जागते, कपाळावर पाण्याच्या पट्ट्या ठेवते, पदराने आपला घाम पुसते, 33 कोटी देवांना नवस करते, मीठ मोहरीने दृष्ट काढते. हे सगळं अंधश्रद्धा नाहीये हो. आपल्या बाळाला बरं करण्यासाठी कोणत्याही उपायाची कसर न सोडणाऱ्या एका अथांग प्रेमाचा तो सर्वोच्च आविष्कार असतो. तिला फक्त आणि फक्त आपलं बाळ ठणठणीत हवं असतं. आणि तिची ही सहानुभूती, तिचं हे कनेक्शन शब्दांच्या पलीकडचं असतं. मूल गर्दीत हरवलं तर तिचा जीव घाबराघुबरा होतो आणि सापडल्यावर तीच रागाने पाठीत धपाटेही घालते. शाळेत खाल्लेल्या छडीचे न दिसणारे वळ तिला मुलाच्या डोळ्यात अचूक दिसतात आणि तुमचं यश बघून तिच्याच डोळ्यातून आनंदाश्रू वाहतात. खरं सांगू, या जगात आई इतका आपल्याला कोणीही ओळखू शकत नाही, अगदी आपला जीवनसाथीसुद्धा नाही. आता आपण कुटुंबातल्या एका वेगळ्या डायनॅमिककडे वळूया. बाबा आणि आई यांच्यात एक मस्त संतुलन असतं. वडील आपल्याला जगातले व्यावहारिक व्यवहार शिकवतात, जगण्याचं भान देतात. पण आई त्या व्यवहारांच्या पलीकडे असलेलं निखळ प्रेम शिकवते. आणि एक परिपूर्ण कुटुंब तयार होण्यासाठी या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असतात. यासोबतच कुटुंबात ती एका मूक पुलाची म्हणजे सायलेंट ब्रिजची भूमिका बजावते. मूल आणि वडील यांच्यातला तो दुवा असते. त्यांच्यात वाद होऊ नयेत म्हणून अनेकदा ती स्वतः गैरसमज अंगावर घेते. पण ती स्वतःला कधीच सिद्ध करायला जात नाही, कारण तिला माहिती असतं की तसं करणं म्हणजे वडील आणि मुलातल्या नात्याला तडा जाणं. नाती जपण्यासाठी ती शांत राहणं पसंत करते. केवढा मोठा समजूतदारपणा आहे हा. जसजसा काळ पुढे सरकतो तसा तिच्या या निस्वार्थ प्रवासाचा एक आलेखच तयार होतो. पहिल्या दिवसापासून जन्म देणं, पुढची अनेक वर्ष तिची तपस्या आणि सर्वात मोठा त्याग म्हणजे जेव्हा मुलाच्या आयुष्यात त्याचा जीवनसाथी येतो, तेव्हा आपल्या मुलाच्या सुखासाठी ती अत्यंत स्वेच्छेने स्वतःहून 2 पावलं मागे जाते, अलिप्त होते. हा त्याग खरंच शब्दांत सांगता न येण्यासारखा आहे.
या संपूर्ण आयुष्यभराच्या बांधिलकीचा अर्क मूळ लेख एक अत्यंत सुंदर ओळीत मांडतो. स्त्री ही क्षणाची पत्नी असते, पण अनंत काळाची माता असते. जगातील इतर नाती, जबाबदाऱ्या, पदव्या काळानुसार बदलतीलही, पण आई असणं ही एक शाश्वत आणि कधीही न बदलणारी अवस्था आहे. ती कायमचीच असते. पण यात एक खूप मोठं दुर्दैव आहे. आपण सगळे आपल्या तारुण्याच्या जोशात स्वतःच्या विश्वात इतके रमून जातो, आकाशात उंच भरारी घेतो, की जमिनीवर आपली वाट पाहणाऱ्या आईला आपण अनेकदा सोयीस्करपणे विसरून जातो. आणि मग एखाद्या घट्ट मुठीतून वाळूचे कण जसे हळूहळू निष्ठून जावेत ना, तशी ती आपल्या आयुष्यातून कधीतरी कायमची निष्ठून जाते आणि आपल्याला कळतही नाही. आणि जेव्हा आपल्याला ह्या गोष्टीची खरी जाणीव होते तेव्हा दुर्दैवाने खूप उशीर झालेला असतो. म्हणूनच आजच्या या विश्लेषणाचा शेवट करताना आपण ही गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. आई हे देवाने दिलेलं सर्वात सुंदर गिफ्ट आहे. ती जोवर आपल्या सोबत आहे तोवर तिला जपा, आणि ती नसेल तर अत्यंत कृतज्ञतेने तिचं स्मरण करा. शेवटी आपण सर्वांनी स्वतःला हा एक प्रश्न नक्की विचारायला हवा: खूप उशीर होण्यापूर्वी आपल्या आयुष्यातील ह्या मूक त्यागाबद्दल आपण खरोखरच पुरेशी कृतज्ञता व्यक्त करतोय का? विचार नक्की करा.